चला तर मंडळी, आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे। आज आपण बाप्पांना आवडणारे मोदक ही रेसिपी बनवतोय। अगदी झटपट, गॅस न पेटवता काही मिनिटातच तयार होणारे काजू मोदक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी काजू घेऊयात। आता आपण मिक्सर चालू बंद करून हे जे काजू आहे ते रवाळ पद्धतीचे आपण वाटून घेणार आहोत। एका भांड्यात काढून घेऊयात। आता यामध्ये आपण गोडानुसार पिठी साखर घालायची। स्वादासाठी यामध्ये वेलची पूड घालूयात। तर इथे मी पाव छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे। आता इथे मी केशर घातलेलं दूध घेतलेलं आहे, पण तुम्ही केशर न घालता सुद्धा दुधाचा इथे वापर करू शकता। अगोदरच दूध थोडं गरम करून यामध्ये मी थोड्याशा केशर काड्या यामध्ये घातल्या होत्या। थोडं करत आता आपण यामध्ये घालूयात। आता या मिश्रणाचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। लगेचच आपण इथे मोदक साच्याला थोडंसं तुपाचा हात लावून यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आणि आपण इथे मोदक तयार करून घेणार आहोत। तर झटपट असे इथे आपले काजू मोदक तयार झालेले आहेत। बघू शकता इथे मस्त असा काजू मोदक आपला तयार झालेला आहे। याआधी सुद्धा मी उकड न करता मोदकांची रेसिपी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती सुद्धा चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।